चिखल ओहळ होळी चौकात दुर्गंधीचे साम्राज्य, तुंबलेल्या गटारींमुळे ग्रामस्थ संतप्त। सांडपाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडचा धोका, प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी। चिखल ओहळ गावातील होळी चौक परिसरात तुंबलेल्या गटारी व साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गटारींचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात डास, माशा आणि इतर रोगकारक जंतूंची संख्या वाढली आहे। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, हत्तीरोग यासारख्या कीटकजन्य आजारांसह टायफॉइड व कॉलरा सारख्या जलजन्य आजारांचा धोका निर्माण झालाय। विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला याचा मोठा फटका बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। ग्रामस्थांच्या मते पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। गटारींमध्ये कचरा साचल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर आणि नागरिकांच्या अंगणात येत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका अनेक पटींनी वाढल्याची भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गटारींची साफसफाई करावी, सांडपाण्याचा योग्य निचरा करावा आणि नागरिकांना या समस्येतून दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी गिरधर गोलाईत, प्रवीण पवार, बाळासाहेब मगरे, किरण हिरे, प्रवीण गोलाईत, सागर चित्ते, प्रसाद अहिरराव, ललित चित्ते, अमोल पवार, सागर पवार, कैलास चित्ते तसेच कल्पना पवार, अंजनाबाई गोलाईत, सीताबाई पवार, कल्पनाबाई गोलाईत, उषा मगरे, लताबाई चित्ते, सुरेखाबाई चित्ते, नंदिनी चित्ते व अनिता चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते। गणेश शिंदे, मालेगाव, S9 TV न्यूज। चिखल ओहळ गावात हा जो कॉन्टॅक्ट ज्यांनी केलेला आहे हे पूर्ण गावाचा त्या कोपऱ्यापासून इकडचं या कोपऱ्यापर्यंत ते शांतूशीरचं दुकान आहे ना, तिथं सगळं पाणी तिथं तुमतं, तो पाण्यात तिथं पाणी न तिथं पाईपामध्ये पाणी न मारल्यामुळे ना हे सगळे चेंबर आहेत ना 8 दिवसांनी लॉक होतात। अजून पावसाळा लागलेला नाहीये, गावात एवढी मोठी समस्या झाली ना, अजून आज पाऊस जर सुरू झाला तर आजारपणाचा एवढी समस्या येणार आहे ना। ह्या गल्लीला सगळ्यात जास्त पहिल्यापासून त्रास झालेला आहे। हा चेंबर आहे ना, दिवस जायचे बंद जायचे पाणी सोडतं मरणार बोला बोला। आणि जर आजारी पडणार दाखला पोरे खेळतस त्याच घरम जातस त्या हात पाय लाचीला काही पण खातस आजारी पडतात दवाखाना बोल या लोक जखमदारी घेतील का लहान पोरं आजारी पडा एखादीनं काही जायचं। साधारण किती दिवसापासून पाणी होत आहे? आई 3 दिवस आडे वस आहे कायम इथं 3 वेळेस ग्रामसेवक येऊन गेलेले तरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। मग जायचं कोणाकडे त्याचं तर उत्तर त्यांनी द्यावं। तुम्ही ग्रामसेवकांना फोन केला होता का? हो फोन केला, इथं त्यांनी व्हिजिट दिली आहे, आणलेलं आहे। त्यांनी काय सांगितलं? काय सांगितलं त्यांनी? आम्ही करून देतो एवढा विषय राहतो। किती दिवसापासून सांगितलं त्यांनी? किती दिवस झाले सांगितलं? बरोबर आता हे वर्षापासून तेच चालू आहे ना। दरवर्षी प्रॉब्लेम चालू असतो। वरून फक्त टॉयलेटचं पाणी, आता तर काही लोकांनी टॉयलेटचं पाणी लावून दिलंय। इथं लॉकेट झाल्यावर टॉयलेटचा वास येतो आम्हाला, गंध शेतचा आळा येतो बाहेर, पायरीपासून पाणी जातं ते गंध पाणी। अनेक दिवसानंतर गावावर येतात, काय सांगाल? मी नोकरीवाला आहे, लई दिवसांनी येतो पण गावात प्रत्येक वेळेस काय होतं लाईट राहत नाही। हे इथं चौकात मेन चौक आहे, इथं वर्षानुवर्ष सगळ्या गावाचं ड्रेनेजचं पाणी आम्हाला येतं। इथं मुलं आजारी पडतात, इथं ज्यावेळेस ड्रेनेज झालं त्यावेळेस त्याला चंबर बसवलं नाही, अपूर्ण काम। इथं पूर्ण गावाचं पाणी येतं, त्या हिशोबाने मोठा पाईप टाकायला पाहिजे होता, तो टाकलेला नाही। आणि सगळ्या गावाचं जे हाऊस चौक मेन आहे, इथं मोठा लाईट बसवलेला आहे, प्रत्येक वेळेस हा लाईट बंदच असतो आणि याचा इतकी दुर्गंधी येते, ड्रेनेजचं डायरेक्ट पाणी सोडलेलं आहे। आता आम्हाला तर असं वाटतं की इथं घर विकून का आम्ही नाल्या शेजारी घर घेतलेले, असं वाटतं आम्हाला फिलिंग होतं। पण आम्ही कधीतरी नोकरीवाले घरी येतो पण आम्हाला ते सुख नाही। इथं लाईट किती वेळ जातं, मुलं डास मच्छर एवढे झालेले आहेत, उलट गावाबाहेर राहणारे लोक सुखी आहेत।
आणि गावात राहणारे लोक सुखीच नाही आहेत. म्हणजे इथं सुखच नाही. तुम्हाला सांगतो इथं ड्रेनेजचं एवढं पाणी वर्षानुवर्ष, आज पाऊस सुरुवात नाही, पावसाळा लागलेला नाही. पाऊस जर लागला तर इथं पूर्ण वर्षभर पाणी, 6 महिने पाऊस राहतो तर पाणीच वाहत राहतं. नळांना पाणी आलं, पुरा गावाचं पाणी इथून वाहतं. म्हणजे हा त्रास फक्त ह्या होळी चौकातल्या लोकांनीच सहन करायचा का, माझं म्हणणे. मग ग्रामपंचायतवाले किंवा आता तरी प्रशासन आहे, याच्या अगोदर ग्रामपंचायतवाले लोक होते, यांना हे दिसलंच नाही का, इतर वेळेस एवढं दिसून आलं नाही का. किंवा आता ग्रामपंचायत मध्ये जे ग्रामसेवक आहेत यांना पण दिसत नाही का हा रोग आम्हाला सहन करत नाही. उद्या उठून जर समजा विपरीत परिणाम झाला, या रोगराईमुळे एखादा मृत्यूमुळे पडला, बाळ वगैरे काही झालं, तर सर्वस्वी जबाबदारी कोणाला घ्यायची, आम्ही ग्रामसेवकाला घ्यायचं का ग्रामपंचायतीला घ्यायचं. ही सर्वस्वी जबाबदारी ना ग्रामपंचायती असणार आहे. म्हणून आज उठून आम्ही सगळे गावात घरीतले सगळे लोक जमलेले आहेत, ज्यांना त्रास होतो हे सगळे लोक जमून आज उठून उद्याचं समजा काही विशेष झालं गोष्ट तर आम्ही डायरेक्ट ग्रामपंचायतीमध्ये मोर्चा काढणार आहेत. आणि सर्वस्वी आणि या ड्रेनेजच्या पाणीने जो प्रशासक बसलेला आहे त्याची आंघोळ ह्या पाण्याने घालणार आहे आम्ही. मग त्यावेळेस सर्वस्वी तुम्ही जबाबदार असणार आहे. त्या आंघोळी आणि आंघोळी असं नाही करणार आहे, पत्रकार बोलून सर्वांसमोर लाईव्ह मध्ये आम्ही ते आंघोळी घालणार आहे. आणि हा प्रत्येक वेळेचा त्रास आहे, याचा परमानंट सोल्युशन काढणार नाही तर आम्ही परत अजून पत्रकार बोलून यावेळेस अजून आता तरी आपण S9 वाले TV वाले आलेले आहेत, याच्यानंतर डायरेक्ट ABP माझ्याला बोलू आम्ही. आणि हा याचं सोल्युशन काढल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आता एवढं बोलून थांबतो मी. चालेल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.